नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्या सोबत मी आहे सलीम सलीम. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. मंत्रालयासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन आणि तुम्ही पाहताय व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मंत्रालयाला दणाणून सोडणारे दृश्य पाहायला मिळाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई मंत्रालयासमोर युवक काँग्रेसनं जोरदार आंदोलन छेडले. शेकडो युवक काँग्रेस कार्यकर्ते हातात फलक घेऊन घोषणा देत मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जमा झाले होते. बेरोजगारी, पेपरफुटी, महागाई आणि तरुणांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचा दावा शिवराज मोरे यांनी केला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही माहिती मिळतेय. शिवराज मोरे म्हणाले, राज्यातील युवकांचे प्रश्न सरकार दुर्लक्षित करत आहे आणि जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील. आपण पाहिलं असेल की देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. खासदार फोडत होते, आमदार फोडत होते, सरकार फोडायचं काम, नेते फोडायचं काम, चोरायचं काम करता करता आज पेपर फोडीपर्यंत ही सरकार त्यांची मजल गेलेली आहे. काही दिवसांपूर्वी नीटचा पेपर फुटला आणि जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचं काम ह्या केंद्र सरकारने केलं. त्याच्या विरोधामध्ये आम्ही देशभरामध्ये लढा उभा केला, महाराष्ट्रामध्ये लढा उभा केला आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. कारण का त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यातून कुठं ना कुठं देश सावरत होता. तेवढ्यात महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी जी परीक्षा देत होते ती टीईटीची परीक्षेचा पेपर देखील आदल्या दिवशी फुटला आणि ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आणि अशा पद्धतीने जर पेपर फुटीचं सत्र जर चालू असेल तर आपली शिक्षण व्यवस्था काय आहे, महाराष्ट्रामध्ये नक्की ट्रिपल इंजिन सरकार काय करते, या सर्वांना जाग विचारण्यासाठी आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा मागण्यासाठी आज आम्ही विधान भवनावरती गेलो होतो, मोर्चा काढला होता. आमचे असंख्य कार्यकर्ते होते. पोलिसांनी सर्वांना धरपकड केली, मारहाण केली, डिटेन केलं आणि जरी आज आम्हाला अडवलं असेल, काय केलं असेल, आम्ही प्रतिकात्मक विरोध करत होतो. कारण का ह्या सरकारला जाग येत नाहीये. त्यांचं मेजॉरिटी असल्यामुळे सगळे माजलेले आहेत आणि त्यांचा माज उतरण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र युथ काँग्रेस महाराष्ट्रामध्ये करेल हे आपल्या माध्यमातून सांगतो. आणि हे आंदोलन जोपर्यंत दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, जिल्ह्यांमध्ये, वाडीमध्ये, वस्त्यांमध्ये हे आंदोलन सातत्याने जिवंत राहील, पेटत राहील आणि या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.